मित्रांनो नमस्कार. नुकतंच ऑनलाईन आरटीए म्हणजे माहिती अधिकारामध्ये PFRDA म्हणजेच पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडे 3 प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. आता ती कोणती 3 प्रश्न आहेत ज्यामध्ये आपल्याला उत्तर अपेक्षित आहे तर ते बघूया. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे जो राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS अंतर्गत सध्या किती केंद्र शासन कर्मचारी हे नोंदणीकृत आहेत. त्यावेळेस PFRDA ने उत्तर असं दिलं की दिनांक 21/9/2025 रोजी NPS सदस्यांची संख्या म्हणजेच एकूण संख्या ही 24,64,437 इतकी आहे असं त्यांनी कळवलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एकत्रित पेन्शन योजना म्हणजे जी नवीन UPSC लागू केलेली आहे ती लागू झाल्यापासून किती केंद्र शासन कर्मचाऱ्यांनी NPS मधून UPS मध्ये स्थलांतर केले आहे. त्यावेळेस PFRDA ने असं उत्तर दिलं की दिनांक 24/9/2025 पर्यंत UPS मध्ये स्थलांतर केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ही 70,670 इतकी आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे की NPS मधून UPS मध्ये गेलेल्या कर्मचाऱ्यांची विभागवार किंवा सेवानिहाय माहिती उपलब्ध असेल तर ती सुद्धा कळवण्यात यावी. त्यावेळेस PFRDA ने असं उत्तर दिलंय की विभागानुसार त्याची माहिती ही सिव्हिलची 21,366 इतकी दर्शवलेली आहे. पोस्टाची माहिती ही 9,996, टेलिकॉमची 130 आणि रेल्वे 18,024 आणि संरक्षण खात्यामधील 7,058 इतक्या कर्मचाऱ्यांनी NPS मधून UPS मध्ये हे स्वतःचं खातं ट्रान्सफर केलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती ही PFRDA कडनं प्राप्त झालेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.